आपलं गाव, आपलं बूथ सांभाळण्याचं काम आपण करा. माझ्या नेते काय करतायत, दुसऱ्या मतदारसंघात काय चाललंय किंवा दुसऱ्या गावात काय चाललंय याच्यावर फार चर्चा करण्यापेक्षा मी माझ्या बूथवर काय करू शकतो किंवा मी माझ्या गावातलं मतदान कसं वाढवून देऊ शकतो, माझा स्थानिक उमेदवार जो असणार आहे त्या स्थानिक उमेदवारासाठी मला मतदान काढायचं आहे. मग एक एक मतदान आपलं कसं वाढवता येईल याच्यासाठी आपण आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही आता बघितलं असेल सरकारची मानसिकता तुम्ही आता सगळ्यांनी बघितली असेल की आता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून योजना जाहीर केल्या जात आहेत. म्हणजे आता लाडका भाऊ योजना, लाडकी बहीण योजना, अजून काय काय योजना सरकारच्या माध्यमातून येतील या फक्त त्यांनी भीती मोठी दाखवलेल्या आणि काढलेल्या योजना ही माझं मत. कारण त्यांना लोकसभेमध्ये जो फटका बसला त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतंय की आता वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांना कसे प्रलोभन देऊ शकतो आणि प्रलोभनाच्या माध्यमातून कसं मतदान घ्यायचं हे करत असताना तुम्ही जे गावावरती आपलं संघटन आहे ते संघटन चांगल्या रीतीने आपण कसं टिकवू शकतो आणि आपल्या लोकांपर्यंत आपण कसं पोहोचवू शकतो याच्यावर भर देणं गरजेचं आहे. मतदान आपल्याला मतदान द्यायला लोक इच्छुक आहेत, फक्त तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येकाने आपण पक्ष म्हणून करत असलेली कामं, आतापर्यंत झालेली कामं ती लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या गावापर्यंत जर आपण लक्ष दिलं ना तर मला माहिती येत्या निवडणुका उभ्या आहेत. प्रत्येकाला निवडणुकांमध्ये जे अपेक्षित यश आहे ते अपेक्षित यश आपल्या पक्षाला नक्की मिळेल. तुमच्या सगळ्यांकडनं पक्ष म्हणून आम्ही याच अपेक्षा करतो. तुमचा बूथ आणि तुमचं गाव हे सक्षम करा. आपल्या पक्षाच्या विचारधारेशी जास्त